मुंबईसह देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्र उत्सवानिमित्त गरबा, दांडिया अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात युवक सुद्धा हजेरी लावत असतात. मात्र या युवकांना मागील काही वर्षांपासून निर्बंधांचा सामना करावा लागतोय आणि हे निर्बंध येत आहेत ते म्हणजे केवळ जातीमुळे. आता जो व्यक्ती हिंदू असेल त्यालाच गरबा आणि दांडिया खेळण्यास परवानगी आहे आणि दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावरती टिळा आणि त्याने जर पारंपरिक पेहराव केला असेल तरच त्याला गरबा खेळण्यासाठी परवानगी दिली जाईल, असं सुद्धा नियम जो आहे तो काढला जातोय. मात्र या सगळ्यावरती युवकांचं मत काय, युवकांना या निर्बंधांबाबत काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. प्रत्येक जातीला एक वेगळा स्टेट दिलेला आहे, त्या जातीने तिकडेच राहावं. त्यांना इच्छा असेल खेळायची तर येऊ शकतात. भेदभाव केला नाही पाहिजे. आय डोंट थिंक हे असं काही लागू झालं पाहिजे. तर फेस्टिवल वेळीच आपण ह्या गोष्टी का बाहेर काढतोय? ही एकंदरीत आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांपासून गरबा जेव्हा सुरुवात होते, गरबा एक असा मोठा प्रकार आता झाला, इव्हेंट सारखा झाला. मात्र त्या गरब्याला येताना एकतर आधार कार्ड तपासा किंवा बऱ्याचदा म्हटलं जातं की तो हिंदू असेल त्याला एंट्री द्या किंवा बऱ्याचदा म्हटलं जातं की त्याला भगवद्गीता माहिती आहे का तर युवकांना काय वाटतं, स्पेसिफिक तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं वैयक्तिक असं मत आहे की जर तुम्ही भारतीय असाल ना तर तुम्हाला भारताच्या प्रत्येक संस्कृतीतल्या प्रत्येक फोकचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही पाळलं पण पाहिजे किंवा त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात असल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी तुम्हाला आवड असली पाहिजे. जर ती आवड आहे ना त्या व्यक्तीची तर त्याला पूर्णपणे तो अधिकार आहे की ती गोष्ट त्याने करावी. माझं असं मत आहे. मग तो गरबा असे ना किंवा भांगडा असे ना किंवा कथ्थक असे ना, तो एक प्रकारची कला आहे. त्या कलेला आपण कुठल्याही धर्मामध्ये बांधू शकत नाही, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल की सेम प्रश्न तुम्हाला आहे की बऱ्याचदा गरबा असेल, आता गेल्या वर्षी गरबा जेव्हा होता त्यावेळेला सांगितलं जातं की आधार कार्ड तपासा, आता सांगितलं जातं की कपाळावरती टिळा आणि हिंदू पारंपरिक पोशाख असेल तर कोणते दिला. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की सगळ्यांनीच केला पाहिजे असा गरबा वगैरे, बिकॉज सगळेच आपण महाराष्ट्रात राहतो. तर मग ते जे पारंपरिक आपले सण आहेत तर ते एकत्र मिळून साजरे केले तरच त्याला एक बोलतात ना की अर्थ येईल की भाई गरबा असो किंवा आपलं विठ्ठल रुक्मिणीचं हे काय त्याला दिंडी वगैरे, त्याच्यात पण आपण सगळे सहभागी होतो. असं नाही की अरे बाबा हिंदू आहे तर हिंदूच येतात किंवा काय, सगळेजण महाराष्ट्रातले सगळेच पब्लिक एकत्रच येऊन सगळे सण साजरे करतात. तर मला नाही वाटत की असं आधार कार्ड किंवा काही असं घेऊन आपण ते दाखवल्यावरच एंट्री मिळावी. सगळे सण एकत्रच सगळे साजरे करतात. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल की या सगळ्याशी तुम्ही सहमत आहात? नाही, अजिबात नाही. कारण की हा विचार बघायला गेलं तर हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे आणि आपण जर सांगायला गेलो तर फक्त फेस्टिवल वेळीच आपण ह्या गोष्टी का बाहेर काढतोय. बाकीच्या एरवी वेळी आपण का नाही रस्त्यावरून जाताना, ट्रेनमधून जाताना या गोष्टी बाहेर, आणि हे सोडून अजूनही भरपूर गोष्टी आहेत तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दरवेळी या गोष्टीवर का आपण प्रभाव टाकतो की हिंदू मराठी काय गरज काय या गोष्टी, आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्ही बोलताय की माणसाच्या लुक्सवरून तुम्ही हे करणार आहे, हे मला बिलकुल पण पटत नाहीये. हे पहिला पॉईंट आहे. आणि सेकंड, तुम्ही बघायला गेलं की प्रत्येकाने तुम्ही जर जात आणि धर्म बघूनच तुम्ही जर फेस्टिवल ठरवणार असाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये ठरवा ना. तुम्ही यांच्याशी बोलणंच टाका, नाही तर हेच करू नका. हे असं तुम्ही नाही ठरवू शकत या गोष्टी. ज्या स्टेटचा तो बिलॉंग करतो, बरोबर, मग त्या माणसाने त्या स्टेटमध्ये राहावं ज्या स्टेटला तो बिलॉंग करतो. कारण जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर धर्म काढत असाल, जात काढत असाल तर प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला एक वेगळा स्टेट दिलेला आहे, त्या जातीने तिकडेच राहावं. जर असं असेल तर सेम प्रश्न माझा तुम्हाला असणार आहे, तुम्ही या मताशी सहमत आहात? मी फर्स्ट ऑफ ऑल आपण इंडियन्स आहेत. आपण हे सगळं म्हणजे ह्या गोष्टीमध्ये असं सगळं केलं की कास्टिझम आली तर मग कधीच एक होणार नाही, हे दंगे होत राहणार. आपण कुठे पण जाऊ तर आता आपल्याला असं झालं की आपल्याला पहिलं आपलं कास्ट सर्टिफिकेट दाखवायला लागेल. कारण का असे खूप सारे ठिकाण आहेत जिथे लोक असे पास घेऊन जातात जिथे त्यांना म्हणजे एन्जॉय करायला नाही मिळत म्हणून. मग हे सगळं झाल्यानंतर मग ते पण नाही होणार. मग लोकांना असं खिशामध्ये एक कास्ट सर्टिफिकेट घेऊन फिरायला लागेल, म्हणजे जिथे फ्रीडमच नाही तर तिथे राहून काय फायदा. मग हे खूप चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. आणि जसंही म्हणाले की आपण या मुद्द्यावर जर अडकून राहिलो आणि असे लहान मुद्दे जर आपण काढत राहिलो तर आपण एकत्र कधीच होऊ शकत नाही. मग हे प्रश्न दरवर्षी दर फेस्टिवलला उगवतच राहणार आहेत आणि त्याला पाणी घालतच राहायला लागेल आपल्याला. तुम्हाला सुद्धा वाटतं? माझा आणखी एक मुद्दा आहे, झाकीर हुसेन सारखा तबलची. आता तबला म्हटलं तर हा इंडियन आहे, इंडियन फोक्स मधला आहे, इंडियन लॉर्ड्सचा आहे. कारण गणपती सुद्धा हे वाद्य वाजवायचे.
गणपतींना ह्या गणपती महाराजाला गणपती गजाननाला ह्या विद्येची खूप चांगली कला आहे. खूप छान असे उत्तम असे तबलजी होते ते, त्यांना भरपूर विद्या प्राप्त होत्या. त्यातला एक तबला. आता झाकीर हुसेन सारखा माणूस तबलची झाला, त्याने धर्माला कलेबद्दल बांधलं का? त्याने तो धर्म घेतला का नाही मी तबला वाजवणार आहे, मग हा माझ्या धर्मातला झाला पाहिजे. त्याने असा कधी विचार केला का? त्याने त्या धर्माला त्या कलेसोबत कधी बांधलं का? नाही. त्याने त्या कलेला ॲक्सेप्ट केलं. मग मला असं वाटतं की तुम्ही कलेला ॲक्सेप्ट करा, तुम्ही धर्मांना बांधू नका. कारण कला ही प्रत्येकासाठी असते, तसा धर्म हा प्रत्येकासाठी असतो. तो तुमचा इंडिव्हिज्युअल मत आहे. पण जर तुम्ही कलेला बांधत असाल ना, मग तिकडे तुम्ही चुकताय. कारण कलेला तुम्ही जातीबरोबर बांधू शकत नाही. कला ही प्रत्येकाला आत्मसात करायची तेवढीच फ्रीडम आहे जेवढी इथे राहण्याची आहे. आणि मेन म्हणजे जात धर्म वगैरे हे आपण काढलेलं आहे, बट कला ही प्रत्येक माणसामध्ये ती सेम ही असू शकते, वेगवेगळी पण असू शकते. त्यामुळे ते आपण बांधू शकत नाही. आता तुम्ही जातीला वगैरे डिस्ट्रीब्यूट करू शकता, बट कलेला नाही करू शकत. त्यामुळे दांडिया असो, आपला इंडियन फोक डान्स असो, नवारीतला असू दे किंवा आपल्या चनिया चोलीमधला असू दे, सगळे कला हे सेमच मानले जातात बिकॉज ते महाराष्ट्रातले आहेत आणि आपण महाराष्ट्र आणि भारतामध्ये आपण आहोत. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी कलेला तेवढाच मान दिला पाहिजे जेवढं म्हणजे आपण आपल्या सगळ्या सणांना वगैरे मान देतो किंवा आपण सगळे सण साजरे करतो. तर मला असं वाटतं एन्जॉय सगळेच सण करायला पाहिजे. त्याच्यात जात धर्म बघू नये. आपण त्याच लोकांना जर आपल्या सणांमध्ये सामील केलं तर ऑफकोर्स तेही आपल्याला त्यांच्या सणांमध्ये सामील करणं, त्याने एकता वाढते, दुरावे नाही वाढत. एवढंच म्हणणं आहे. गेल्या वर्षी जेव्हा गरबा होत होता तेव्हा प्रत्येकाचा आधार कार्ड तपासलं जातो. या वर्षी असा फतवा काढला जातो की कपाळाची टिळा, हिंदू पोशाख आणि ज्याला भगवद्गीता माहिती त्याला एंट्री दिली. सहमत आहे या सगळ्या? नाही, सगळ्यांना असं एंट्री दिली पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं पण सगळ्यांना नाही, आता सगळ्यांना इच्छा असते ना खेळण्याची गरबा असं. आणि फेस्टिवल आहे मुंबईमध्ये, ते सगळे सहभाग करतात. असं थोडी सगळी जात वगैरे बघून सेलिब्रेट करायला येतात. सगळे एकत्र येऊन खेळतात. एकत्र येऊन सगळ्यांनी केलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगाल? तुम्ही या मताची तुम्ही सहमत आहात? हा, मी सहमत आहे. बिकॉज आता नवरात्री आहे ना, मग ट्रेडिशनल जिथे जे कपडे घालले ते घालून यायलाच पाहिजे ना. कपड्याचा मुद्दा नाही, मुद्दा आता इकडे असा आहे की आधार कार्ड तपासा. त्याच्यावरती जो व्यक्ती हिंदू असेल तर त्याला एंट्री नाही. ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. जर ते त्यांना इच्छा असेल खेळायची तर येऊ शकतात. माझ्यासोबत आणखी दोघे जण. तुला काय वाटतं की या मताशी तू सहमत आहेत का की जर तो हिंदू असेल त्यालाच एंट्री दिली पाहिजे? नाही, हे तर चुकीचं आहे. बाकीच्यांना पण आता खेळायची इच्छा असते तेव्हा तर यायला पाहिजे. एवढं तपासलं नाही पाहिजे. फक्त एवढंच काळजी घेतली पाहिजे की काय राडा नाही होत आहे किंवा भांडणं वगैरे. बाकी सगळ्यांना एंट्री मध्ये सगळे खेळू दे मजेशीर. 9 दिवस नवरात्री खेळा सगळे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या मताशी सहमत आहात का की कपाळावरची टिळा, हिंदू पोशाख? नाही, असं काय नाही. ज्यांना म्हणजे खेळण्याची वगैरे इच्छा आहे त्यांना सगळ्यांना एंट्री दिली पाहिजे. असं काय भेदभाव वगैरे एस्पेशली असं रिलिजन वगैरे बघून तरी नाही. ओके, पण आता भविष्यात आपण पाहतो गेल्या वर्षी आधार कार्ड तपासलं जात होतं, यावर्षी त्याला भगवद्गीता माहितीचा एंट्री झाली. पुढच्या वर्षी आणखी काहीतरी वेगळं असेल. मग हे वातावरण बिघडवलं जातं असं वाटतं? हा, तेच. आता आपलं सगळ्यांचं मुंबईमध्ये सगळ्या कास्टचे लोक सगळे राहतात. मग सगळ्यांना असं इक्वलच ट्रीट केलं पाहिजे. असं काय भेदभाव केला नाही पाहिजे त्यांचा. मला सांगा की हल्ली नवरात्रोत्सवामध्ये गरबा हा सर्वत्र खेळवला जातो. ओके. गरबासाठी कॉन्सर्ट सुद्धा होत असतात. मात्र काही वर्षांपूर्वी किंवा काही वर्षांपासून असं सुद्धा सुरू आहे, आधार कार्ड बघून त्यांना एंट्री द्या, त्याच्यानंतर भगवद्गीता ज्यांना माहिती आहे त्यांना एंट्री द्या. हे पटतं का तुम्हाला? आय डोंट थिंक की हे कॉन्सेप्ट असं काही याच्यामध्ये लॉजिक वगैरे काही आहे. आय थिंक की आपण इंडियामध्ये सगळे एकदम हार्मोनीमध्ये राहतो. आपले सगळे भाऊबंदे असतात, हिंदू, मुस्लिम, सिख, सगळे आपण चांगलेपणे राहतो. आणि हे सगळ्यांची चॉईस आहे. जर कोणी हिंदू नाही आहे, जर त्यांना येऊन गरबा खेळायचा आहे, जर त्यांना सेलिब्रेट करायचं आहे, तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. जोपर्यंत तिथे काही असं गोंधळ वगैरे होत नाही आहे, जर सगळे शांतीपूर्वक एकदम पार पाडते तर मग त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. आय डोंट थिंक हे असं काही लागू झालं पाहिजे. थँक्यू. येस, तुम्हाला सुद्धा विचारायचं की आता बघा हल्ली बऱ्याच ठिकाणी गरबा अरेंज केला जातो. गरबासाठी कॉन्सर्ट सुद्धा अरेंज केले जातात. मात्र त्यावेळेला अशी अट टाकली जाते की बऱ्याचदा गेल्या काही वर्षांपासून बघतो आपण आधार कार्ड तपासा, ज्याला भगवद्गीता माहिती आहे त्याला एंट्री द्या. तुम्हाला हे पटतं का?
नाही, आपण सगळं जसं रोहित बोलला की आपण हार्मनीमध्ये सगळेजण एकत्र राहतो, तसं सर्वांना अलाव केलं पाहिजे. जर त्याचं इंटेन्शन असं नसेल की तिथं दंगा व्हावा, हे व्हावं, त्याच्यासाठी तुम्ही IDs ते ठेवू शकता. बट असं काही नाही की आधार कार्ड हवं, हे हवं. म्हणजे सर्वांना अलाव केलं पाहिजे. जर त्यांची हार्मनीमध्ये येऊन खेळायची इच्छा असेल, म्हणजे बिना काही दंगल न घडवता किंवा लोकांना त्रास न देता त्याला पण सेलिब्रेट करायचं असेल तर सर्वांना अलाव केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत विषय तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की कसं असतं की गरबा आता आणि कॉन्सर्ट सुद्धा आता होतात. गरबा मोठ्या मोठ्या प्रमाणात गरबा होतो, मोठ्या प्रमाणात युवक तिकडे असतात आणि अशा पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून अशा कमेंट्स येतात की आधार कार्ड असेल तरच एंट्री द्या, भगवद्गीता ज्याला माहिती असेल त्यालाच एंट्री द्या. तुम्हाला हे पटतंय? नाही, तसं तर हे चुकीचंच आहे. पण तुम्हाला जर असं वाटतंय की असं मोठ्या जागी विचारतायत, मग नका जावा. आपल्या मुंबईत बहुतेक ठिकाणी बिल्डिंगच्या खालीच होतात गरब्या, तिकडे साजरा करा तुम्ही. नाहीतर ओळखीच्या जागेवर जावा. का जायचं तुम्हाला मोठ्या जागांना पैसे देऊन? जे बिल्डिंगच्या खाली गणपतीमध्ये तसं जसं होतो तसंच देवी पण बसते, तिकडे होतात, तसं साजरा करा. मोठ्या ठिकाणी जाऊन साजरा करायचा असं कंपल्सरी तर नाही आहे. तुम्ही आपल्या हिशोबाने करा साजरा. आता ऑर्गनायझर्स त्यांच्यावर पण काही प्रेशर असेल म्हणून तर ते तसं नियम टाकतायत. चुकीचाच आहे नियम. पण जर तुम्हाला फॉलो करायचा तर फॉलो करा, नाही करायचं तर तुम्ही दुसरीकडे साजरा करा जिथे तुम्हाला ते नियम नाहीत. तर नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या गरबा आणि दांडिया या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदूंना परवानगी दिली जावी या मतांबाबत आपण युवकांची मतं जाणून घेतली. युवकांनी याला पूर्णतः असहमतता दर्शवली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे जर एखादा व्यक्ती जर हिंदू नसेल मात्र त्याला गरबा खेळण्याची आवड असेल, तो त्या कलेला जपत असेल तर त्याला गरबा खेळण्यासाठी किंवा दांडिया खेळण्यासाठी परवानगी दिली पाहिजे असं मत युवकांनी व्यक्त केलं आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanak.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.